आणि जेवढं आमच्या लाडक्या बहिणींवर प्रेम आहे तेवढंच प्रेम आमचं सगळं बळीराजावरती आहे, शेतकऱ्यावरती आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. त्यामुळे जनहिताच्या दृष्टिकोनात, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनात आम्ही प्रश्न मांडत असताना आम्ही सत्तेत आहोत का विरोधात हा विचार नाही करत. मला थोडी शंका अशी वाटते की सभेच्या आदल्या दिवशी अशी काहीतरी घटना घडते, याच्यात नेमकं शिस्त आहे का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते आपल्या सोबत आहेत. दादा, एकंदरीत जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर केलेला आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. एकंदरीत काय प्रशासनाकडे मागणी वगैरे केलेली आहे? ते मुळात आता मी आज कलेक्टर साहेबांनाही भेटून सध्याची जी काही आत्ता मुदत आहे म्हणजे ओल्या दुष्काळाचे पंचनामे करायची किंवा ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीचे पंचनामे करायचे ही 30 तारीख आहे. तर ही मुदत कशी वाढवत आहे, कारण काय होतं ह्याला अनेक तांत्रिक अडचणी येतात. आता काय झालेलं आहे की पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पंचनामे अनेक भागामध्ये चालतात, त्यामुळे कुठेतरी सर्व्हर डाऊन असणं किंवा अपलोड फोटो होत नाहीये, शेतकऱ्यांची केवायसी कम्प्लीट होत नाहीये. तर या दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल, तर आमची मागणी अशी आहे की ठीक आहे मदत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आता पंचनामे हे होत असताना जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल, सरसकटच्या दृष्टिकोनातून पंचनामे कसे होतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणी असं झालंय की पंचनामे होत आहेत. मागे ज्यावेळेस जून जुलैमध्ये पाऊस झाला होता, पंचनामे झाले मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काही मिळाली नाही. यंदाही तीच परिस्थिती दिसतीये. अनेक ठिकाणी पंचनामे होत आहेत मात्र नुकसान भरपाई मिळत नाही. ठोस प्रशासनाकडून काही भूमिका घेतली जात नाही. आता मे महिन्यामध्ये माझ्याकडे अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेसच्या अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी क्लिअर असतात त्यांना तत्काळ मदत होते. आता माझ्याच मतदारसंघामध्ये 22-23 काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आणि त्याची विचारणा केली तर काय होतं की क्षेत्र भावाच्या नावावर असतं, पंचनामा एका व्यक्तीच्या नावावर झालेला असतो आणि पंचनामा करण्यासाठी उपस्थित तिसराच व्यक्ती असतो. हे सगळं जे मिसमॅच होतं ना, याच्यामुळे शेतकऱ्यांना नंतर त्रास होतो. तर नंतर त्रास होऊ नये म्हणून यावेळेस सरकारने ठरवलं की केवायसी ह्या सुरुवातीलाच झाल्या पाहिजे. म्हणजे पंचनामा होत असतानाच केवायसी ह्या क्लिअर असतील तर उद्या मदत द्यायला अडचण राहणार नाही. एकीकडे बघितलं जातं तर बळीराजावरती मोठं संकट आहे. दुसरीकडे म्हटलं जात आहे की लाडक्या बहिणींना योग्य वेळी हप्ता मिळतोय, त्यांना देण्यासाठी पैसा आहे, मात्र बळीराजाला शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पैसा नाहीये. त्या दिवशी अजित पवारांनी देखील म्हटलं होतं की पैशाचं सोंग आणता येत नाही. कसं पाहता या वक्तव्य? काय असतं, आपण मराठी भाषा ही म्हणजे अशी भाषा आहे की त्याचा जसा अर्थ लावू तसा लावला जातो. बळीराजाला द्यायला पैसे नाहीत असं कोणी म्हटलंच नाही, त्याचा अर्थ त्या पद्धतीने निघतो आणि स्वाभाविक भाषेचा आपण म्हणजे शब्दाचा अर्थ कसाही काढू शकतो. पण असं काहीच नाही. जर हे सरकार संवेदनशील नसतं तर बांधावरती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, सर्व आमच्यासारखे लोकप्रतिनिधी पोहोचले नसते. त्यामुळे आमचं सरकार हे संवेदनशील आहे आणि जेवढं आमच्या लाडक्या बहिणींवर प्रेम आहे तेवढंच प्रेम आमचं सगळं बळीराजावरती आहे, शेतकऱ्यावरती आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. कसं होतं की दाखवताना एक दाखवलं जातं की तुम्ही सरसकट पंचनामे केले तर फायदा होईल शेतकऱ्याला, पण हे दोन्ही भाग आहेत. सरसकट पंचनामे थोडक्यात काय, भाकरी एकच आहे, त्याचे तुकडे किती करायचे हे आपण ठरवलं पाहिजे. जर ठराविक लोकांचे योग्य पंचनामे झाले तर त्यांना फायदा होऊ शकतो. उद्या एकाच भाकरीचे जर 4 तुकडे केले 4 जणांना मिळणार आणि 400 तुकडे केले तर 400 जणांना मिळणार आहे. त्यामुळे मदत जी सरकार देऊ शकतो ती एक ठराविक लिमिटेड मदत आहे. तर त्या मदतीमध्ये जास्तीत जास्त फायदा जो बाधित झालाय त्याला कसं देता येईल ह्या दृष्टिकोनातून आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. पण उद्या जर पंचनामे होऊच शकले नाही तर मग याला काहीतरी ब्लँकेट डिसिजन नक्की घेतला जाईल. अधिवेशनामध्ये तुम्ही अनेक प्रकल्पाने मुद्दे मांडले, त्याचे शासन स्तरावरती कार्यवाही देखील झालेली आहे. आता कुठेतरी नैसर्गिक संकट आलेलं आहे, त्याबाबत तुम्ही आता शासकीय स्तरावरती शासनाकडे काही मागणी करणार आहे? 100% त्यावेळेस आपण नक्की मागणी करू. अजून अधिवेशनाला वेळ आहे. पण मी मागच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मे महिन्यामध्ये आमच्याकडे पाऊस झाला, आपण जुलै महिन्यामध्ये एक मुद्दा मांडला होता की अनेक ठिकाणी पाऊस हा सेग्रिगेटेड भागातच पडतो, ठराविक एका परिसरामध्ये पाऊस पडतो आणि तो मोजला जातो एका मंडलामध्ये. आणि मंडलाच्या ठिकाणी पाऊस नसेल झाला आणि संपूर्ण मंडलात पाऊस असेल तर तो कन्सिडर केला जात नाही. एखाद्या गावात पाऊस झाला तर तो धरला जात नाही, कारण मंडलात रेकॉर्ड होत नाही. तर हा मुद्दा मी सभागृहात मांडला होता आणि त्या अनुषंगाने आता सरकारने भूमिका घेतली की प्रत्येक गावामध्ये पावसाचं मोजमाप केलं जाईल. तर त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हा प्रश्न पावसाच्या रिलेटेड आम्ही जुलै महिन्यात मांडला होता, त्याच्यावरती सरकारने कारवाई सुरू केलेली आहे आणि नक्कीच आणखी काही ज्या गोष्टी प्रकर्षाने समोर येतील त्याच्यावरती आम्ही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. पण मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये बरेचसे प्रश्न हे मार्गी लागतील डिसेंबरपर्यंत. नाही लागले तर आम्ही सभागृहात नक्की मांडू. आणि मुळात तुम्ही पाहिलं आमच्या पक्षाची भूमिका एक असते की प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. त्यामुळे जनहिताच्या दृष्टिकोनात, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनात आम्ही प्रश्न मांडत असताना आम्ही सत्तेत आहोत का विरोधात हा विचार नाही करत. आम्ही सत्ताधारीत आमदार सुद्धा प्रश्न त्याच काय म्हणणार त्याच जोमाने मांडतो. सरकार जरी आमचं असलं तरी जनहिताचे प्रश्न आम्ही हे हक्काने मांडतो. त्यामुळे उद्या वेळ आली तर शेतकऱ्यांचे प्रश्न जर निकाली निघाले नाही
तर ते आमचेच आमदार मानतील हे मी खात्रीशीर सांगतो. एक शेवटचा प्रश्न, काल नगर शहरामध्ये मोठा धार्मिक तेढ निर्माण झाला, त्यानंतर आज ओवेसी यांची सभा पार पडतीये, कसं पाहता एकंदरीत? मला थोडी शंका अशी वाटते की सभेच्या आदल्या दिवशी अशी काहीतरी घटना घडते, याच्यात नेमकं शिस्त आहे का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण अहिल्यानगर शहर असं एकदम शांतिप्रिय शहर आहे. म्हणजे ज्यावेळेस राज्यात देशात कुठेतरी धार्मिक आंदोलनं किंवा मतभेद तयार झाले किंवा ज्या काही दंगली झाल्या होत्या त्यावेळेस नगर हे वंचित राहिलं होतं. मग इतकं शांत राहणाऱ्या शहरामध्ये ही कशी काही कुठेतरी गोंधळ होऊ शकेल हा ठराविक काही लोक प्रयत्न करत असतील अशी माझी नक्की शंका आहे. आणि ऐन सभेच्या आधीच असं का होतंय हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. एक फडणवीसांच्या गुडबुक मधले आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. सध्या गृहराज्यमंत्री पद फडणवीसांकडे आहे. एक नगरचे आमदार म्हणून तुम्ही, जिल्ह्याचे आमदार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे काही मागणी करणार, महायुतीचे आमदार म्हणून फडणवीसांकडे काही मागणी करणार का नगर जिल्ह्याबाबत? ते नक्की आता ही जी काल घटना झाली ना याची 100% चौकशी झाली पाहिजे. म्हणजे आणि ते महायुतीचेच आमदार नगर शहरामध्ये ते तर मागणी करतीलच आणि तो सुद्धा मागणी जर त्यांनी नाही केली तर मी पण करणार आहे. कारण हा घटनाक्रम जर पाहिला ज्या पद्धतीने नगरमध्ये जो घटनाक्रम घडतोय हा जाणीवपूर्वक काही ठराविक लोक करतात असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण कालचं होण्याजोगी नव्हतीच. म्हणजे काल एक ज्या व्यक्तीमुळे आंदोलन केलं गेलं होतं तो व्यक्ती ऑलरेडी अटकेत होता आणि आंदोलन करताना अटक करा. प्रशासन सांगते ना त्याला अटक केलेलं आहे. अटक केलं असताना तुम्ही आंदोलन करताय म्हणजे कुठेतरी याच्या मागे राजकीय भूमिका काही ठराविक लोकांची आहे जी पेटवायची आहे. आणि धर्मात कसे धर्मामध्ये किंवा जाती जातीमध्ये तेढ कसे निर्माण होतील या दृष्टिकोनातून हा प्रयत्न नक्की सुरू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सुरस आहे, नेट सपनाटी, अहिल्यानगर.